सातपूरमधील रजविया मस्जिद येथे ईद उल फितर अर्थात रमजान ईद अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली। पण ही केवळ धार्मिक परंपरा नव्हती, हा होता हिंदू मुस्लिम ऐक्याचा जोरदार आणि स्पष्ट संदेश। सकाळी ठीक 8 वाजता मौलाना आसिफ रजा, मौलाना अख्तर रजा, मौलाना हफीज अली अहमद आणि मौलाना हफीज शोएब रजा यांच्या उपस्थितीत विशेष नमाज पठण झाले। 8:30 वाजता मुख्य नमाज अदा होताच संपूर्ण परिसर एकतेच्या शक्तीने भारावून गेला। नमाज नंतर जे दृश्य पाहायला मिळाले ते केवळ औपचारिक नव्हते, तर समाजाला आरसा दाखवणारे होते। रजविया मस्जिद समोरील गेटवर विविध धर्म, समाज आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत होते। यावेळी सातपूर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील लावण्यात आला होता। दरम्यान या प्रसंगी माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे, नगरसेवक बाळा निगळ, नगरसेविका सविता काळे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे, माळी समाज अध्यक्ष निलेश बंधुरे, भिवानंद काळे, अरुण काळे, दिनकर शिरसाट, समाधान जगताप, विक्की लोंढे तसेच सुवर्ण जयंती महोत्सव अध्यक्ष विश्वास पगारे, श्रमिक नगर भीम जयंती महोत्सव अध्यक्ष सोनू साळवे तसेच एक शहर एक महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश काळे यांची उपस्थिती फक्त नावापुरती नव्हती, ती होती एकतेची ठोस भूमिका। आजच्या तणावपूर्ण वातावरणात जिथे समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तिथे सातपूरमधील हा ईद उत्सव थेट आणि ठाम उत्तर देणारा ठरला। धर्म वेगळे असले तरी मन एकच असते, याची जिवंत साक्ष म्हणजे सातपूरची ही ईद। सर्व धर्म समभाव हा केवळ घोषवाक्य नाही, तर तो कृतीतून दाखवता येतो, हे सातपूरकरने सिद्ध केलं आहे। आज खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभावाची शिकवण घेऊन आज या ठिकाणी परंपरा जपण्याचं काम हे आमच्या कुटुंब परिवाराच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे होत असतं। या ईदच्या सणानिमित्ताने रमजान ईदच्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देते। आदरणीय लोंढे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की सर्व धर्म समभाव ही शिकवण घेऊन आपण समाजामध्ये वावरले पाहिजे। आपण बघितलं असेल की आत्ताच गुढीपाडवा साजरा झाला, आता ईद आली आहे आणि पुढे महात्मा फुले यांचे जे आहे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा जयंती उत्सव आहे। असे सगळे उत्सव हे आपण सर्व एकत्र मिळून साजरे जेव्हा करत असतो, तेव्हा खऱ्या अर्थाने माणुसकीचं दर्शन हे या ठिकाणी आपल्याला घडत असतं। आपण बघू शकतो की या ठिकाणी सातपूर सार्वजनिक अध्यक्ष विश्वासभाऊ पगारे, त्याचप्रमाणे श्रमिक नगरचे जयंती अध्यक्ष सोनूभाऊ साळवे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि सगळ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी आम्ही रमजान ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। या ठिकाणी मी सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देते। भंजुरे भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी स्वागत करते आणि सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देते। सातपूर शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र आणि देशामध्ये उत्साहामध्ये ही साजरी होते, पण संपूर्ण जगामध्ये युद्धाचं सावट आहे। ह्या पवित्र दिनी युद्धामध्ये जे निष्पाप नागरिकांचे जे बळी गेलेले त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करतो। आणि मला वाटतं ही रमजान ईद साजरी करत असताना सर्व जाती धर्माने एकरूपेने ह्या देशामध्ये ही साजरी करताय। मग ते आमच्या हिंदू बांधवांचे सण असो, दिवाळी असो, दसरा असो, गुढीपाडवा असो, रमजान ईद असो, आमच्या ख्रिश्चन बांधवांचे नाताळ असो, हे सर्व उत्सव या सातपूर शहरामध्ये हे साजरे होत असता सातपूर शहरानं, सातपूर गावानं नेहमीच गावपण दाखवलेलं आहे। आणि मला वाटतं यापुढेही असंच एकत्वानं सर्व हिंदू मुस्लिम बांधव सर्व उत्सव, सर्व जाती धर्माचे उत्सव साजरे करतील अशी अपेक्षा आहे। भाऊ, काय सांगणार? आज सगळ्या मुस्लिम समाजाचा सगळ्यात मोठा ईद रमजान सण आहे, काय सांगाल? आपण बघितलं आज पवित्र महिन्याचा आज रमजान या ठिकाणी सर्व आपले भारतीय मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आनंदात साजरा करतात आणि आपल्या या प्रभागातील या मशिदीमध्ये सर्व धर्मीय या ठिकाणी येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात आणि हेच आपल्या सातपूर गावचं एक वैशिष्ट्य आहे। प्रेम, बंधुता, एकता
अशा न्यायाप्रमाणे सर्वजण पुण्या गोविंदाने या ठिकाणी राहता आणि मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने सर्व प्रभागातील माझ्या मुस्लिम बांधवांना तसेच सातपूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या पवित्र रमजान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सध्या देशामध्ये युद्ध चालू आहे. हे युद्ध थांबावं म्हणून आपण अल्लाह तालाकडे असो, हिंदू देवतांकडे असो, काय प्रार्थना करणार आपण? आज आपल्या देशाचे युद्ध चालू आहे. प्रत्येक भारतीयांना, प्रत्येक नागरिकांना वाटतं की असा प्रकार कुठेही झाला नाही पाहिजे आणि आजच्या या पवित्र दिवशी आणि 2 दिवसापूर्वीच आपला हिंदू धर्मीय गुढीपाडवा देखील या ठिकाणी उत्साहात साजरा झाला. सर्व धर्मियांच्या वतीने प्रार्थना करेल की हे युद्ध लवकर थांबलं पाहिजे आणि त्या युद्धामुळे जो शेवटचा नागरिक त्या ठिकाणी त्याचं नुकसान होतं. आज गॅसची टाकी मिळत नाही आहे किंवा अनेक असे संकट निर्माण होतील. म्हणून मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करेल की हे युद्ध थांबले पाहिजे आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. सातपूर गावातील सर्व धर्मियांना मी मनापासून शुभेच्छा देते. सातपूर गाव हे सर्व जाती धर्मांचे वसलेले लोक आहेत. त्यामुळे सातपूर गावातलं गाव पण टिकवण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक सण मोठ्या उत्साहाने पार पाडतात. 4-5 दिवसापूर्वी गुढीपाडवा सण तो पण खूप छान पद्धतीने पार पाडला. तसंच आज ईद देखील खूप आनंदाने सगळ्या मिळीमिळीच्या वातावरणात पार पडली. मी सर्व सातपूरवासियांना ईदच्या शुभेच्छा देते. मज़हब नहीं सिखाता हमें आपस में बैर रखना. हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा. गेल्या 30 दिवसापासून भारतातील तमाम मुस्लिम बांधवांनी जे रोजेचे उपवास ठेवले होते, काल रात्री चंद्र दिसला आणि आज पूर्ण भारत देशामध्ये ईद याची उत्साहात आणि प्रेमामध्ये साजरी होत आहे. खरं तर सातपूर गावची परंपरा आहे. सातपूर ग्रामस्थ व लोंढे कुटुंबीय जे गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणी मुस्लिम बांधवांसोबत हसून खेळून एक माणुसकी, एक ह्युमॅनिटी त्याला म्हणतात, त्या नात्याने ईद साजरा करत आहेत. देशामध्ये माणूसच माणसाच्या कामा येतो, कोणतं जनावर येत नाही. त्यामुळे माणसांनीच माणसाविषयी प्रेम ठेवलं पाहिजे. हीच ह्या देशाची एकाग्रता आहे. हा देश वेगवेगळ्या जातीने, वेगवेगळ्या भूषाने, वेगवेगळ्या भाषेने सजलेला आहे. त्यामुळे मी आज आपल्या सर्वांना ईदच्या ह्या शुभ मी आपल्या सर्वांना असं आवाहन करतो की काही जे लोक आहे ते या देशामध्ये फक्त मताच्या स्वार्थासाठी हिंदू मुसलमान घडवतात, तर त्यांच्या मागे लागू नका. मुसलमानांनी हिंदूंकडून खरेदी करा आणि हिंदूंनी मुसलमानांकडून खरेदी करा, कारण की सर्वात मोठा धर्म हा माणुसकी आहे. असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो. माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, माळी समाज अध्यक्ष म्हणून आणि लोंढे कुटुंबियाकडून आपल्या सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. रमजान महिन्याची ईद उल फित्र याला म्हणतात, संपूर्ण देशामध्ये आज साजरी होत आहे आणि जगामध्ये काल झालेली आहे. आपल्या इथं एक दिवस उशिरा चंद्रदर्शन झाल्यावरच आपण साजरी करतो. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आज ईद साजरी होत आहे. ही गोड ईद आहे आणि आपल्या भारतामध्ये ही गोडी कायम राहावं म्हणून सदैव इथे उपस्थित असलेले जसे कार्यकर्ते, नेते आहे, नगरसेवक आहे, हे प्रयत्नशील आहे. आजपर्यंत सातपूरचा इतिहास आहे. सर्व धर्मसमभाव आणि सर्व पक्षीय एकत्र मिळून सण, यात्रा, इतर सर्व जयंत्या आपण साजरे करत आलो. आणि आजही तुम्हाला इथं दिसतं आहे तर राष्ट्रीय एकात्मा जर असेल तर अपवाद आहे नाशिकमध्ये सातपूर हा. तर सर्वांची एकता, अखंडता इथून दिसून येते. हीच एकता, अखंडता सदैव कायम राहो याकरता आम्ही सर्व आज प्रार्थना झालेलीच आहे. यापुढे आपण करूया. गावची यात्रा संपलेली आहे. आज मला वाटतं काल कुस्त्या पण झाले. तर आता आपसामध्ये जे आले निवडून आणि जे पडले त्यांनी आपसामध्ये कुस्त्या न खेळता यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकरता प्रयत्न करावा आणि चांगले बोल आपल्या मुखातून काढावं. ह्याच गोड ईदच्या दिवशी मी आपण जाहीर करतो आणि सातपूर मुस्लिम समाजाच्या वतीने सातपूर परिसरातील सर्व धर्मीय समाजाला, बहुजन समाजाला ईदच्या आम्ही शुभेच्छा देतो. पत्रकार आमचे नेहमी बरोबर हजर असतात, त्यांचाही आम्ही आभार मानतो. पोलीस अधिकारी यांनी खूप चांगलं बंदोबस्त अख्ख्या नाशिक शहरामध्ये आज ठेवलेला आहे.
आणि असाच आपल्या इथं काही भीतीच नाही आहे. वार जरी चालू आहे तर ते वार थांबवावं याकरता प्रत्येक ठिकाणी प्रार्थना झालेली आहे. कारण तिथं जरी वार चालू आहे, युद्ध चालू आहे, त्याचे संकट, त्याची परिस्थिती आपल्याला हाताळावी लागत आहे. घराघरात त्याची काही ना काहीतरी खंत वाटून दिसत आहे. आपल्याला काय गॅस असेल, पेट्रोल असेल, यापुढे हे युद्ध थांबा याकरता सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि युद्धामध्ये नाहक निष्पाप लोकांचा बळी जातो. जे युद्ध करायला लावतात ते आपल्या आपल्या याच्यामध्ये सेफ असतात. आपण याकरता प्रार्थना करूया की आजच्या पवित्र ईदच्या दिवशी हे युद्ध थांबावं आणि भारतावर येणारे संकट हे दूर व्हावं ही सदिच्छा शुभेच्छा. सर्वप्रथम सातपूर शहरातून तमाम सातपूरवासियांना मी ईदच्या खूप शुभेच्छा देतो. खरोखरच आम्ही बोलून दाखवणार नाही. ईदच्या दिवशी यायचे, फुलं द्यायचे, गाळा भेट घ्यायचे. आम्ही काम करणारे, कृती करून दाखवणारे नगरसेवक. फारुख भाई माझ्या अंदाजे हजला गेले होते आणि मला रुस्तम भाईचा फोन आला, सेक्रेटरी, बरेच दिवस झाले का आपल्या मस्जिदमध्ये स्वच्छता झाली नाही, निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी गाडी पाठवून पूर्ण स्वच्छता आणि कॉन्क्रिटीकरणसुद्धा आमच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि याच्यानंतर देखील फारुख भाईंनी, आम्ही त्यांच्या घरातले नगरसेवक आहोत, फारुख भाईंनी, सलीम भाईंनी आम्हाला आदेश करायचा, असं काम आहे, ते काम आम्हाला झालंच पाहिजे. 100% आम्ही ते करून दाखवू आणि कृतीतून आम्ही काम करणारेच लोक आहेत. आणि मला एक सूचना देखील रुस्तम भाईच्या माध्यमातून आली तर मागं ड्रेनेज लाईन हवी आहे आम्हाला. फारुख भाई, या ठिकाणी तुम्हाला चारही नगरसेवकांच्या वतीने ग्वाही देतो का आम्ही आत्ताच ज्या नवीन बजेटमध्ये ज्या ड्रेनेज लाईन धरलेल्या आहेत, सर्वप्रथम इथून आपण त्या मस्जिदच्या मागची ड्रेनेज लाईन करून देणार आहे. आणि पुन्हा एकदा मी तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना, सातपूर शहर हे नेहमीच गुन्हा गोविंदानं राहणारं शहर आहे. कधीच दोन समाजामध्ये या ठिकाणी संघर्ष झाला. तर मी पुनश्च एकदा सर्व सातपूरवासियांना ईदच्या पवित्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.